तो तसाच पॅन आम्ही आमच्या कंपनीमध्ये राबवलेला आहे. मी माझ्या कंपनीमध्ये जेवढी वर्कर आहेत त्यांच्या कोणाच्याही बहिणीचं लग्न मी कर्जामध्ये करत नाही आणि मी माझ्या वर्करच्या कुठल्याही आईचं लुगडं मी फाटलेलं लुगडं मी बघत नाही. ह्या दोन स्लोगन आम्ही आमच्या कंपनीमध्ये राबवतो आणि ही तयार झाली माझी कंपनी. आणि माझ्याविषयी जसं रांगणेकर साहेबांनी सांगितलं की थोडंसं मी न्यूयॉर्क टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये माझ्यावरती एक लेख आला होता. 13 नंबरचं पेज माझ्यावरती कंप्लीट होतं. न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवरती मी आईला असं शेतामध्ये माझ्या आलिंगन देत असताना तो फोटो फ्रंटला आला होता. वॉशिंग्टन पोस्ट आला होतं. त्यानंतर हे सगळं चित्रित झाल्यानंतर स्वीडनच्या इकॉनॉमीच्या स्टुडंटसाठी जसं आपण लहानपणी सावरकर आणि आगरकर वाचले तसं इकॉनॉमी स्टुडंटसाठी माझ्यावरती अ व्हिलेज टू पॅलेस नावाचं एक लेसन आहे. जवळजवळ 5 पानाचा लेसन आहे. त्याच्यामध्ये असं आहे वेअर मिस्टर अशोक वॉज बॉर्न, वेअर मिस्टर अशोक वॉज स्टडीड वगैरे असं आन्सर क्वेश्चन आहेत. त्यामध्ये ॲसर्टिव्ह आहे, इंट्रागेटिव्ह आहे, एक्सक्लामेटरी आहे, चेंज दी व्हॉइस आहे, फिल इन दी ब्लँक्स आहेत. असा तो धडा स्वीडनच्या देशामध्ये इकॉनॉमिकच्या स्टुडंटसाठी एक व्हिलेज टू पॅलेस म्हणून दिलेला आहे. आणि ह्यामध्ये मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मला असं वाटतं की ही सर्वांना मिळकत असेल ती आपल्या मराठ्यांची मिळकत असेल. फ्रान्समध्ये एक 25 मिनिटाची माझ्यावरती एक डॉक्युमेंटरी आहे. त्यानंतर कोरियामध्ये एक 25 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे. आणि फार अति आनंदाने तुम्हाला सांगायचं वाटतं माझ्या ऑफिसमध्ये एक पत्र आलं. ते लंडनहून पत्र आलं होतं ब्रिटिशांचं. ते म्हणाले की अशोक खाडे we would like to refer your so and so so and so so and so Times of Economics Times and New York Times and so and we would like to make one film on you where our unemployment people are there. अनएम्प्लॉयमेंट मुलांच्यासाठी माझ्यासारख्या एका गरीब घराण्यातून आलेल्या मुलांनी जर हे एवढं उद्योग संपदा जर तयार केली असेल तर 150 वर्ष ज्यांनी आपल्याला ठोकलं त्यांच्या तिथे मला वाटते माझी एक 30 मिनिटाची ना कॅसेट आहे हाऊ टू बी अ पॉझिटिव्ह. मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर असं वाटतं की आपले व्हिजन्स आणि मिशन्स एकत्र आले. परंतु जेव्हा मोठे व्हिजन्स तयार होतात तेव्हा मिशन्स पण तेवढेच आपल्याला ट्रबल करतात. हे दोघं एकमेकाच्या हातात हात घालून जातात. जेव्हा व्हिजन तयार करतात तेव्हा मिशन पण तयार झालेले असतात. मिशन म्हणजे तुमच्या असणारी यंत्रणा वगैरे 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 सर्व. माझ्या थोडक्यात माझ्या कंपनीमध्ये 4500 वर्कर काम करतात, 152 इंजिनियर काम करतात. पण मला जो काय म्हणतात त्याला की त्या मुलांना एकत्र आणण्याचा किंवा इंजिनियरने एकत्र ठेवण्याचा जो मार्ग आहे तो केवळ फक्त माझ्या आळंदी पंढरपूरचा आणि त्या माऊलीचा मार्ग माझ्याबरोबर असल्यामुळे आहे. आणि कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल माझ्याबरोबर मदर तेरेसाचे संबंध एवढे चांगले होते की ती मला माझ्या नावाने हाक मारायची, हॅलो अशोक, हाऊ आर यू, वेन आर यू कमिंग टू कलकत्ता. आणि ह्या मदर तेरेसाचे संबंध असणारा मी एकमेव कदाचित असा जवळचा मराठी असू शकेन. आणि ज्या वेळेला ती मृत्यू पावली, ज्यावेळेला तिच्या फ्युनरलला मी गेलो होतो त्यावेळेला वन ऑफ दी VIP म्हणून मी महाराष्ट्रातून ॲडमिट झालो होतो. आणि ज्यावेळेला मी ती फ्युनरल बघितली खरं सांगतो तुम्हाला की ज्याला माझा 6 नंबरचा रो होता, माझ्याबरोबर वाजपेयी होते, मिसेस बिल क्लिंटन होत्या. त्यांची बॉडी उचलली तेव्हा मी बघितलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पण पाणी होतं. मी तिच्याबरोबर जेव्हा बाहेर आलो तेव्हा बघितलं की एक लेप्रसी ज्याला हात नाही त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि एका भिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्ही फक्त अनुमान काढा. मी तसाच अनुमान काढलेला आहे माझ्या कंपनीमध्ये की एवढं ऐश्वर्य असणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पण पाणी होतं आणि ज्याला काहीसुद्धा नाही, ज्याला हात नाहीत, पाय नाहीत, दुपारी खाण्याची त्याला काय तर मजबुरी आहे, अशासुद्धा माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तो तसाच पॅन आम्ही आमच्या कंपनीमध्ये राबवलेला आहे. मी माझ्या कंपनीमध्ये जेवढी वर्कर आहेत त्यांच्या कोणाच्याही बहिणीचं लग्न मी कर्जामध्ये करत नाही आणि मी माझ्या वर्करच्या कुठल्याही आईचं लुगडं मी फाटलेलं लुगडं मी बघत नाही. ह्या दोन स्लोगन आम्ही आमच्या कंपनीमध्ये राबवतो आणि ही तयार झाली माझी कंपनी. ही अशी तयार झाली माझी कंपनी. आणि ह्या कंपनीमध्ये मग माझी एफिशियन्सी मला वाटते जवळजवळ 97, 93, 94% पेक्षा मी जास्त एफिशियन्सी ड्रॉ करतो. इवन समुद्रामध्ये मोठमोठी कन्स्ट्रक्शनची कामं करत असताना मराठी किंवा बाकी उद्योजक कसे असेल काय असेल तर ह्या व्यासपीठावर मला सांगावं वाटतं की 1985 साली जन्माला आलेला हा उद्योजक आज लार्सन टिब्रोचा कॉम्पिटिटर आहे. मित्रांनो आपण आता जोडधंद्याकडे यायचं. जोडधंदा म्हटल्यानंतर मला एवढं माहीत आहे की धंद्याला काहीतरी जोडलं म्हणजे त्याला जोडधंदा म्हणतात. जसं शेतामध्ये ज्वारी बाजरी पिकायला लागली, 2 शेळ्या मेंढ्या घेतल्या की मग तो जोडधंदा झाला.
4 कोंबड्या घेतल्या त्याची अंडी बाजारात विकली की तो जोडधंदा झाला. दुसरी गोष्ट इतर फळफळाव काय तर बाजारामध्ये गुरुवारच्या शुक्रवारच्या सोमवारच्या नेऊन विकायला लागलो की जोडधंदा झाला. हा बारका जोडधंदा झाला. पण ज्या वेळेला तुम्ही जोडधंदा करता त्यावेळेला एक मात्र निश्चित ठेवा लक्षात की जर तुम्ही व्हर्टिकल जर राईज घेऊ शकला नसाल तर तुम्ही हॉरिझॉन्टल राईज ज्या वेळेला घ्याल त्या हॉरिझॉन्टल राईज घेण्यासाठी तुमच्या व्हिजन्स एवढ्या मोठ्या असायला पाहिजेत. उदाहरणार्थ मी सांगतो, मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, समुद्रामध्ये कामं करतो, माझा कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे. असं असताना जर मी दुधाचा धंदा करायला लागलो तर दुधाच्या धंद्यामध्ये मी 100% फेल होणार. कारण माझं विजन तेवढं मोठं नाही आहे. तो ट्रक आला कुठे, ड्रायव्हर बसला कुठे, दूध भरलं कुठे आणि ते नाचलं का कुजलं मला माहीत नाही. इन्स्पेक्टरने ते किंवा हवालदाराने ते अडवलं कुठे आणि ते विकलं कुठे, ते विकणाऱ्याचे पैसे आले कुठे, एवढा विजन मोठा तयार करावा लागतो. ते मात्र ते गोकुळ वगैरे त्या लोकांना जमते, माझ्यासारख्या लोकांना जमणार नाही आहे. कारण मी तो धंदा करून बघितला आणि मी त्यामध्ये लॉस झालो. एक उदाहरण ह्या जोडधंद्याचं मी तुम्हाला देतो. दुसरी गोष्ट, तुमचे जर आयडेंटिटी मार्केटमध्ये नसेल, जसं चितळे म्हणलं की पुण्यामध्ये त्यांनी भाकरवड्या विकू द्या, नाहीतर भाकरीच्या वड्या विकू द्या, नाहीतर बाजरीच्या वड्या विकू द्या, नाहीतर पिठाच्या वड्या विकू द्या. भाकरवडे चितळे म्हणले की माणसं घेणारच, कारण त्या माणसाचं असणारं ब्रँड आहे. ते तुमचं ब्रँड जर तयार होत नसेल तर तुम्ही बिलकुल कुठल्याही जोडधंद्यामध्ये जाऊ नका. जर तुम्हाला जोडधंद्यामध्ये जायचं असेल तर फक्त तुम्ही व्हर्टिकल राईजच घ्यायची. व्हर्टिकल राईज म्हणजे तुमचा धंदा, समजा माझा धंदा आता बिझनेस कन्स्ट्रक्शनचा आहे तर मी NDTमध्ये माझी प्रॉस्पेरिटी करायची, इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकलमध्ये मी प्रॉस्पेरिटी करायची. मी जर बाहेरून गॅस घेत असेल तर गॅसची स्वतःची माझी कंपनी काढायची. माझ्याकडे इतर दुसऱ्या कुठल्या मोठ्या गोष्टी माझ्याकडे येत असतील, हँड ग्लोव्ज वगैरे वगैरे, कटिंग टॉर्च हे ते वगैरे, तर त्याच्यासाठी उत्पादन लागणारी डायरेक्ट डीलर्स आणि डायरेक्ट सोर्सेस मी सप्लाय करायची. आणि व्हर्टिकल राईजमध्ये जर तुम्ही गेला जोडधंद्यामध्ये तरच तुम्ही तग धरू शकता. हॉरिझॉन्टलमध्ये जर तुम्ही गेला तर कदाचित धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, गोडरेज, त्यापेक्षा तुम्हाला सांगतो टाटा आणि किर्लोस्कर ह्या ब्रँड नावानेच फक्त हे जोडधंदे म्हणजे डायव्हर्सिफिकेशनमध्ये असणारे हे जोडधंदे चालू शकतात. ज्या वेळेला तुम्ही व्हर्टिकल राईजला जाता त्यावेळेला तुम्हाला धोके फार कमी असतात, कारण तुम्ही वाइंडअप लवकर करता. वाइंडअप करून तुम्ही परत आणखी कासवासारखं आतमध्ये येता. हॉरिझॉन्टलला तुम्ही जाता त्यावेळेला तुमचं व्हिजन कमी असतं आणि व्हिजन कमी असल्यानंतर भुकेलेली लोक खूप असतात, त्यामध्ये त्यांच्या घरची गरीब परिस्थिती असणारे खूप लोक असतात, तुम्हाला फसवणारे बरेच असतात, त्यामुळे तुम्हाला ते समजत नाहीत आणि धंदा कोलॅप्स होतो. मेन कॅपिटलला तो खायला सुरुवात करतो. अशा वेळेला 2 लॉसेस सहसा निर्माण होतात आयुष्यामध्ये. हे 2 लॉसेसपैकी त्याला एक लॉसेसला म्हणतात यू लॉस आणि दुसरा जो असतो तो व्ही लॉस. यू लॉस म्हणजे तुम्ही त्याच्यातून जोरात जर मार्ग प्रतिक्रमण केलं तर मात्र तुम्ही त्यातून बाहेर जाऊ शकता. व्ही लॉसला तुम्ही कितीही जोरात कितीही काही करू शकला तर व्ही लॉसला तुम्ही जाऊ शकत नाही, कारण तो व्ही असा असतो तुम्ही ज्या वेळेला इकडून येता त्यावेळेला परत इथे कचका मिळतो, परत वर जाऊ शकत नाही. यू लॉसला मात्र तुम्ही लगेच फटक्यात एका वर जाऊ शकता. मग कदाचित तुमचा मेहुणा तुम्हाला पैसे देतो, गव्हर्नमेंट पैसे देतं, कोणी तर बँक पैसे देते, त्या यू लॉसमधून तुम्ही बाहेर जाता. व्ही लॉसमधून तुम्ही कधी बाहेर जात नाही. तेवढं लक्षात ठेवा राजानो की ज्या वेळेला तुम्हाला यू लॉस येईल तेव्हा समजायचं की अजून मी बिझनेसमध्ये आहे. ज्यावेळी तुम्हाला व्ही येईल तेव्हा समजायचं की आता जोरातच प्रयत्न करायला पाहिजेत. जगलो तर जगलो, मेलो तर मेलो, पण ह्या व्हीला मी तोडणार म्हणजे तोडणार. आणि अशी अपेक्षा असेल तर तुम्ही बाहेर जाणार. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro, money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.